आज आपण टॅमॅटो सार कसं बनवायचं ते पाहूया। तर 3 टॅमॅटो मी 10 मिनिटं उकडून घेतली, त्याची सालं काढून घेतली आहेत। आता बारीक कापून घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अद्रक टाकायचं आहे आणि मिरची टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा चवीसाठी साखर टाकायची आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हा सार आणि याला 1 वाटीभर नारळाचं दूध घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर ठेवायचं आणि अगदी चिमटीभर हळद टाकायची, जास्त हळद वापरायची नाहीये। एक हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे। बाजूला मी तुपाची फोडणी करून घेतली आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकून। आता ही फोडणी आहे सारमध्ये टाकून घ्यायची आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकच उकळी येऊन द्यायची आहे, जास्त शिजवायची गरज नाहीये। आणि मस्तपैकी आपला सार तयार झाला आहे। हा टॅमॅटो सार खायला खूप टेस्टी लागतो, नक्की बनवून बघा।